नमस्कार शेतकरी बांधवांनो, शरद कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांच्या वतीने आपले मनःपूर्वक स्वागत। आज आपण या ग्रामीण कृषी जनजागृती कार्यक्रमामध्ये एक अतिशय उपयुक्त आणि सेंद्रिय खताची माहिती घेणार आहोत आणि ते म्हणजे जीवामृत। जीवामृत म्हणजे मातीला जिवंत बनवणारे, सूक्ष्मजीवसंख्येला वाढवणारे आणि पिकाच्या वाढीस चालना देणारे एक पारंपरिक द्रव खत आहे। हे तयार करणे खूपच सोपे असून शेतातील सेंद्रिय उत्पादनासाठी अत्यंत फायदेशीर आहे। जीवामृत तयार करण्यासाठी लागणारी साहित्य पुढील प्रमाणे आहे। गोमूत्र 10 लिटर, ताजं गोठ्याचे शेण 10 किलो, गूळ 2 किलो, बेसन पीठ 2 किलो, 1 मुठ सेंद्रिय माती आणि 200 लिटर स्वच्छ पाणी। आता या सर्व साहित्यांचं मिश्रण तयार कसं करायचं ते पाहूया। सर्वप्रथम एका 200 लिटरच्या प्लास्टिक ड्रममध्ये पाणी भरावे। त्यामध्ये 10 किलो ताजं शेण टाकून ते चांगलं ढवळावं। त्यानंतर 10 लिटर गोमूत्र त्यात मिसळावं। आता त्यात 2 किलो गूळ आणि 2 किलो बेसन पीठ टाकावं आणि पुन्हा नीट ढवळावं। शेवटी 1 मुठ सेंद्रिय माती त्यात मिसळावी आणि मिश्रण 10 ते 15 मिनिटे ढवळून एकजीव करावं। हे मिश्रण तयार केल्यानंतर ड्रम सावलीत ठेवावा। झाकण पूर्णपणे बंद करता अर्धवट झाकून ठेवावं। दररोज सकाळ संध्याकाळ एकदा ते ढवळणे आवश्यक आहे। अशा प्रकारे 5 दिवसांत जीवामृत तयार होते। तयार झालेले जीवामृत 2 पद्धतीने वापरता येते। पहिली पद्धत म्हणजे ड्रेंचिंग, म्हणजेच मातीला घालणे। यात दर एकरासाठी 200 लिटर जीवामृत वापरावे। दुसरी पद्धत म्हणजे फवारणी, यासाठी 10 लिटर जीवामृत 100 लिटर पाण्यात मिसळून पानांवर फवारणी करावी। हे दर 15 दिवसांनी नियमित वापरल्यास मातीतील सूक्ष्मजीवसंख्या वाढते, पिकं निरोगी राहतात आणि उत्पादन वाढते। जीवामृत वापरण्याचे फायदे खूप आहेत। मातीतील सजीवांची संख्या वाढते, पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते, रासायनिक खतांची गरज कमी होते, उत्पादन खर्चात बचत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमिनीत सेंद्रियपणा टिकतो।